काल रात्री टोळी अचानक भयानक मध्ये ना डायरेक्ट जागरणाला निघली होती आणि जागरणाला जायला टोळी संघ आज मुकादम होता म्हणलं आता विषय पंपात होणारच बरं का. आमचा मुकादम आज लई दिसतून आलेला आहे आणि मुकादम पळून चालला होता. मुकादम एकतर लई दिसतून आलता पण आल्या टोळी मुकादमाची लई जोऱ्यात घ्यायला लागली होती नाही का. नंतर मुकादमाबद्दल टोळीतले कार्यकर्ते काय म्हणते सगळे मुकादमाचं काय म्हणणं बिकर छोटे मुकादमा चौघात राहिले. टोळी मुकादमाची मजा घेत होती बरं का. मुकादम तसा लई मोठ्या मनाचा राजा आहे. मुकादम डायरेक्ट टोळी घेऊन पंपात आला नाही मा कॅमेरा चालू पाहून डायरेक्ट पळून गेला बरं का. आणि आयण्यानंतर लांब जाऊन मुकादमाला काय म्हणतो ते ऐका तुम्ही. मुकादम को क्या बोला शादी करना पडेगा ये रांड हो मरेगा शादी नाही होगा इसका. टोळी घाट उतरून खाली आली आणि टोळींवरती पाहिलं तर त्या दिवशी जे रीलचं लोकेशन दावलं होतं तुम्हाला तिथं सगळा जाळंधूर संगत झाला होता. कारण कोणतरी बिडी पिऊन काढी टाकली असा मग तिथं सगळं जळून गेलं. आता जळून गेलं याचं दुःख नाही पण त्याच्यात किती बारीक जीव वारपडे असते नाही का. पिल्ला अंडे बिंडे लय वाईट वाटलं. डायरेक्ट टोळी जागरणात गेले पहिल्यांदा जेवायला बसली कारण की टोळी आली होती फक्त जेवायच्या कामा करताना. आता रोज टोळी संघ राहणार एका कार्यकर्त्याच्या ना मेवण्याचं जागरण होतं त्याच्यामुळे कार्यकर्ता संघच बसलेला त्याच्यामुळे टोळी काय लाजतच नव्हती. नाटकात काय यावंच लागतंय बुंदी खायला आता. भाऊ म्हणला होता का यावंच लागते पण कोणाला बोलायची गरज नव्हती कारण की आमच्या टोळीनेच भाले 32 पुरे 1.5 गमीला बुंदी आणली होती नाही का. वाजनात काय म्हणतात बघा इकडे बघा तुम्ही दोन मोठं करा तुम्ही आता टपाटप आणि सोंगड कुठं आईचे त्याच्या बापानी खालून टॉपचं नाव कमी लिहिलंय ते वरून कमी नाही रे. पुढे बापू शेठ जागरण तर टोळीतल्या कार्यकर्त्याच पाहुण्याच होतं पण टोळी अशी जेव्हा जसं काय टोळीतल्या एखाद्या कार्यकर्त्याचं आहे ना घरचं जागरण आहे काय टोळी जेवून नंतर घरात आली बरं का घर बघायला ना. यांचं एकदम सिरियसली विषयावर चर्चा चालू होती. म्हणलं येताय नेमकं काय विषय. टोळीतले कार्यकर्ते म्हणले लक्ष्मण शेठ डायरेक्ट आयर देऊ राहिलाय म्हणलं येताय आयर द्या रे गणीबाईला आयर द्या. वलगोवाल्याने पुढाकार घेऊन आयर तर दिला बरं का. ना आयर दिल्यानंतर ते नाव टिपून घेत असते ते बऱ्याच जणांना माहित असं नाही का. वहिनीने विचारलं नाव कोणाचं टाकायचंय बंटी शेठ काय म्हणतोय ते बघा तुम्ही. आणि अशी टोळी आमची त्याच्यामुळे यांना कुठं नेत नसतं बरं का. ना आता काय केलं बघा. टोळी वाड्याने नाच का करते टोळीचा काही फायदा आहे का. टोळी वाटाने नासकापणा करीत होती टोळी डायरेक्ट फुकटचं चेळून आली दुकानापाशी येऊन थांबली बरं का. टोळी काय झोपत नसते. तुम्ही मंडळाला जेवण घातल्याबद्दल तुमचे मंडळातर्फे आवाज धन्यवाद. भेटू आता नंतर. चला बरं घरी चला. गणीबाईच्या मेवण्याच्या जागरणात गणीबाई शेजारी बसून सगळ्या टोळीला फुल जेव घातल्याबद्दल टोळीच्या गावात तिने एकदा गणीबाईचे आभार मानले ना. आता टोळी फुकटचं खाऊन आली होती म्हणजे टोळी काय झोपणार होती मला माहित होतं म्हणून मी थड मारून घरी आलो. चला भेटवून त्याच्या ब्लॉग मध्ये.